नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचे सर्वांचे उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 10 तारखेला आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेची पूजेची मांडणी कशी करणार आहोत या संदर्भाचीच माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. सर्वप्रथम जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल, गुलाब पाणी हे पाण्यात टाकून फरची स्वच्छ पुसून घ्यावी. झाल्यानंतर तिथे एक चौरंग किंवा पाट मांडावा. चौरंगावरती सफेद वस्त्र अंथरावे, त्यावर 2-3 अक्षता ठेवावे आणि जे आपले गुरु असतील गुरूंची स्थापना करावी. आणि गुरूंच्या डाव्या हाताला गणपतीची स्थापना करावी आणि गुरूंच्या उजव्या हाताला मंगल कलश मांडावा. त्यानंतर गुरूंच्या फोटोला एक हार घालावा. गुरूंच्या फोटोला अत्तर पण लावून घ्यावे. कपाळी गंध लावावा. एक प्लेटमध्ये 5 फळं ठेवावी. एक छोट्या लोट्यामध्ये पाणी ठेवावं. साखर ठेवावी किंवा जे तुमच्याकडे स्वीट असेल ते ठेवावे. चौरंगाच्या खाली रांगोळी काढून घ्यावी. रांगोळीमध्ये स्वस्तिकचा जास्तीत जास्त वापर करावा. असं जे आत्मामालिक भाविक असतील त्यांनी त्या दिवशी आत्मलीला वाचू शकत्या. बाबांनी जो दिलेला नाममंत्र आहे त्याचा जप करू शकत्या. तुमच्याकडनं काहीही नाही झालं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सकाळी आणि संध्याकाळी आरती आणि सकाळी बाबांचं अर्धा तास ध्यान आणि संध्याकाळी अर्धा तास ध्यान हे आपल्याकडून झालंच पाहिजे. जे जे आत्मामालिक भाविक असतील त्यांनी कोकमठाणला येऊन सद्गुरू माऊलींचे दर्शन घ्यावे, सत्संगाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचाही सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी सर्वांना अगदी कळकळीची विनंती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गुरूंची छान अशी मांडणी करू शकता आणि आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यास विसरू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना पिवळे फूल ठेवण्यास विसरू नका. तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.